माझे नाव सुरेश हरिभाऊ मुळे. मी इंडियन नेव्ही रिटायर आहे, सिव्हिलियन. मला CGHSचं कार्ड आहे आणि 29 तारखेला दुपारी 1 वाजता माझ्या बायकोला रंजना सुरेश मुळे यांना अचानकपणे चक्कर वगैरे आली. त्यांना अगोदर जुलाब होत होते, खूपच त्यांना त्रास झाला. आम्ही घाबरलो होतो. लगेच आम्ही त्यांना इथे गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दुपारी घेऊन आलो. आल्या आल्या इथले जो स्टाफ आहे तो अगोदरच तयार होता आणि त्यांनी रंजनाला ऍडमिट करून घेतलं आणि त्यांचे ट्रीटमेंट चालू केले. त्यांनी ट्रीटमेंट चालू केल्यानंतर 1-1.5 तासामध्ये त्यांना फरक पडायला सुरुवात झाली. आयसीयूमध्ये ठेवलं होतं त्यांनी. आयसीयूमध्ये त्यांना रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार 4 दिवस ठेवलं. आम्हाला गुरुवारी डिस्चार्ज दिला. पण इथला स्टाफ पाहता, डॉक्टरचे राऊंड पाहता, त्यांचा फॉलोअप पाहता, सगळं मला अगदी असं वाटलं की मी आतापर्यंत कुठे पाहिलंच नव्हतं. पण स्टाफ सुद्धा स्वच्छता आणि जिव्हाळा यांच्या हॉस्पिटलमध्ये गॅलेक्सीमध्ये आहे, हे मला खूप आवडलं. प्रत्येक CGHS कार्डधारकांनी या हॉस्पिटलमध्ये येऊन आपल्या गरजांची पूर्तता करावी. सर, तुम्ही CGS क्रेडिट आहेत, तर तुमच्याकडे तो कोणता पेमेंट वगैरे काय पैसे वगैरे इथं घेतले? 1 रुपया सुद्धा घेतलेला नाही ती. ओके, सगळं याच्यामध्ये तुम्हाला मेडिसिन वगैरे, घरी जायची गोळ्या वगैरे सगळं काय याच्यामध्ये कव्हर करून प्रॉपरली दिले तुम्हाला? सर्व मला विनामूल्य दिले, 1 रुपया सुद्धा घेतलेला नाही. आणि चांगल्या प्रकारची मला इथं माहिती सुद्धा दिली गेली की आपण इमर्जन्सीमध्ये येऊ शकता, आम्ही तुम्हाला ऍडमिट करू शकतो. तुम्ही एक दिवस म्हणजे नाही बोले 6 ते 7 तास आहे ना साताऱ्यावरून ट्रॅव्हलिंग करून इथं डायरेक्टली, म्हणजे बाकी पण CGS मध्ये आजूबाजूला भरपूर हॉस्पिटल होते. आमच्या हॉस्पिटलमध्ये डायरेक्टली आलेत, तर आमचं म्हणजे आमच्या साईडनं सगळ्या गोष्टी जे झालेत तुम्हाला त्याचा अनुभव, म्हणजे आता मी रिडिंग सांगतो 10 पैकी म्हणजे किती देऊ शकतात 1 पासून तर 10 पर्यंत? आता पेशंटला ऍडमिट करून घेतल्यानंतर या हॉस्पिटलमध्ये आम्हाला जे आम्ही सातारावरून एवढ्या लांबून लोक येतो ना, तर पेशंटला जेवण असतं, 2 टाइम चहा असतो, नाश्ता असतो, 2 टाइमचं जेवण असतं आणि कुठल्याही गोष्टीची काही सुद्धा पेशंटला हालचाल करण्याची गरज पडत नाही. स्टाफ सर्व काळजी घेतो आणि मी तुम्हाला याच्याबद्दल 9 मार्क देतो. थँक्यू सर.